बातमी आहे जुन्नर येथून। कर्नाटकमध्ये काही दिवसांपूर्वी जैन मुनी यांची निर्घृणपणे हत्या झाली होती। या घटनेच्या निषेधार्थ सकल जैन संघ जुन्नर यांच्या वतीने गुरुवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी सर्व व्यवहार 12 वाजेपर्यंत बंद ठेवून मूक मोर्चा काढण्यात आला। या मूक मोर्चाची सुरुवात सकाळी 9 वाजता रविवार पेठ येथील गणपती मंदिरापासून झाली। हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता। तहसील व जुन्नर पोलीस यांना यावेळी जैन संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले। या मोर्चाचे आयोजन श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री मूर्तिपूजक जुन्नर जैन संघ यांनी केले होते। तसेच विश्व हिंदू परिषद जुन्नर यांनी देखील याबाबत निवेदन दिले आहे। यावेळी जैन समाजातील सर्व मान्यवर उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी। जैन संघ जुन्नर आज आपल्याकडे पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय या इथे निवेदनामार्फत वेळोवेळी समाजावरती होणारे अत्याचार, तर जैन मंदिरांवरती हमले होणे, जैन मंदिरावरती इतर गोष्टी ज्या काय म्हणजे पालीताना आहे, गिरनारजी आहे, सम्मेद शिखरजी आहे। आज हे एक 26 मागच्या एक 5-6 महिन्यापूर्वी हा बऱ्यापैकी मोठा मोर्चा तालुक्याचा काढून निवेदन देण्यात येणार होता। पण आज परत एक घटना कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव इथे घडली, जैन मुनींची हत्या करण्यात आली। मला प्रशासनाला व तहसीलदार साहेबांना एकच निवेदन द्यायचं आहे की इथून पुढं समाजावरती अशा घटना घडू नयेत यासाठी आज मोर्डे साहेब इथं हजर आहेत। या घटनांवर कसा हे होईल त्याचं एक नियोजन करून इथून पुढे समाजावरती अत्याचार होणार नाहीत याची दखल घेऊन समाजाला एक तुम्ही हे द्यावे, आश्वासित करावे असं मी बोलून जैन समाजातर्फे आपल्याला निवेदन सुपूर्द करतो। मागच्या वेळेस गिरनारला झालेली घटना ही विश्व हिंदू परिषदेपर्यंत आलेली होती। त्याचप्रमाणे आता कालच्याच रिसेंटली झालेल्या कर्नाटक येथे जैन मुनींची हत्या। मग साधू संत यांच्या बाजूने उभं राहिला विश्व हिंदू परिषद ही बांधील आहे। तरी माझी सर्व जैन समाज बांधवांना एक विनंती आहे की आपला कोणताही मार्ग असू, कोणत्याही पद्धतीने आपण जी ठरवाल त्या दिशेने विश्व हिंदू परिषद संपूर्ण ताकदीनिशी आपल्या पाठीशी उभी राहील, एवढीच मी ग्वाही देतो विश्व हिंदू परिषदेतर्फे। जय सर। आम्ही निवेदन स्वीकारलेलं आहे आणि आपलं जे निवेदन आहे त्या वरिष्ठांकडे पोहोचवलं जाईल आणि जुन्नर पोलीस स्टेशनतर्फे मी अशी ग्वाही देतो की आता त्यांनी रिक्वेस्ट केली की अशा घटना घडू नये म्हणून। तर अशा कोणत्याही घटना घडणार नाही याच्याबाबत आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई त्याच्यापूर्वीची पावलं उचलावं लागतील ती उचलता येईल आणि पोलीस प्रशासन नेहमीच सज्ज राहील। तुमची कोणतीही अडचण असेल, कोणताही प्रॉब्लेम असेल, आमचे फोन नंबर, आमचा लँडलाईन नंबर, आमचे सर्व लोक तुमच्या पाठीशी उभे राहील। धन्यवाद।